नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय नवी मुंबईमध्ये एकवटलेले आहेत। आयुक्तांच्या या कारवाई विरोधात आज सर्वपक्षीयांनी बंदही पुकारला। आयुक्तांच्या कारवाईमुळे ऐन पावसाळ्यामध्ये नागरिकांना बेघर व्हावं लागलं असल्याचा आरोप भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनी केलाय। या संदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुकाराम मुंडेंच्या कारवाईला ब्रेकही लावला। मुख्यमंत्र्यांनी 2 महिने कारवाईला स्थगिती दिल्यानंतर भाजपने आजच्या या बंदमधून माघार घेतली आहे। पण दुसरीकडे भाजप वगळता इतर पक्षांनी मात्र आयुक्तांच्या कारवाईच्या विरोधात आपला बंदचा निर्णय कायम ठेवलाय। नेमकी ही कारवाई कोणाच्या विरोधात आहे? यामुळे खरंच नागरिकांना बेघर व्हावं लागतंय का? यामागचा हेतू काय? अशा अनेक प्रश्नांवरती बोलण्यासाठी आता खुद्द नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे आपल्याबरोबर आहेत। मुंडे सर, स्वागत आहे या चर्चेमध्ये आपलं। या सगळ्या आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय म्हणणं आहे तुमचं? त्याच्यामध्ये मुळामध्ये मला वाटतं की काही कन्सेप्ट क्लॅरिटी करणं गरजेचं आहे। आपण जी कारवाई चालू केलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही शासन निर्णयाचा भंग आपण केलेला नाही। मुळातच कारवाई अशा घरावरती करण्यात येते ज्याचं सध्या बांधकाम चालू आहे। जे अगोदर बांधकाम झालेले आहे त्याच्यावरती सध्या आपण कारवाई करत नाहीये आणि म्हणून कुणाला बेघर करण्याचा आता सध्या प्रश्न निर्माण होत नाही। ज्याचं कन्स्ट्रक्शन ॲज ऑन डेट चालू आहे अशा घरावरती आपण सध्या कारवाई करत आहोत आणि त्याच्यावरतीच कारवाई करण्याचं प्रयोजन होतं। त्याच्यामुळे त्यामधून कुणाला बेघर केले असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही। मुंडे सर, मात्र भूमिपुत्रांवरती ही कारवाई होतीये, गावठाणांमध्ये राहणारे वर्षानुवर्ष तिथे राहणाऱ्या लोकांच्या घरांवरती ही कारवाई होतीये, त्यांना बेघर केलं जातंय असा आरोपही केला जातोय। या संदर्भात काय म्हणाल? मुळामध्ये आपण ह्या गरजेपोटी घरं हा जो कन्सेप्ट आहे थोडा समजून घेणं गरजेचं आहे। सिडकोनी नवी मुंबई शहर ज्यावेळेस वसवण्यास सुरुवात केली 1970च्या दशकापासून, तेव्हापासून सिडकोने नवी मुंबई शहर वसवण्यासाठी जे लँड ॲक्विजिशन केलं त्यानुसार त्या कायद्यानुसार किंवा तत्कालीन जी पॉलिसी असेल त्याच्यावर कॉम्पन्सेशन देणं मग 12.5% असेल किंवा फायनान्सच्या बाबतीत असेल त्याप्रमाणे दिलेलं आहे किंवा जे ज्यांना देय असेल त्याप्रमाणे त्यांची ती कारवाई चालू आहे। याकरता मुळामध्ये काही ठिकाणी जे त्यांना प्लॉट भेटले नसतील किंवा तिथं प्लॅन डेव्हलपमेंट झाले नसेल त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी आपलं कुटुंब वाढल्यामुळं काही घरं जास्तीची बांधली ज्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा जो विस्तार झालेला त्याप्रमाणे त्यांना राहण्यात यावं म्हणून। आणि हे करत असताना आवश्यकतेनुसार घरं बांधली म्हणून त्याला गरजेपोटी घर असं म्हटलं जातं। हे सगळं असे असताना तिथं बेसिक सिव्हिक कम्युनिटीज ज्या आहेत, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पाणी असेल, याच्या खूप मोठ्या प्रमाणावरती अडचण निर्माण झालेल्या आहेत। अगदी या गावामध्ये जाण्या येण्याचा रस्ता सुद्धा नसतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने याच्यावरती विचार करून 4 मार्च 2014ला एक प्रिलिमिनरी नोटिफिकेशन काढलेलं आहे ज्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2012 पूर्वी जी घरं बांधलेली असतील आणि ज्याच्यामध्ये PAPची घरं असतील त्यांना विषयी पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे। त्याच्यावरती क्लेम्स ऑब्जेक्शन मागवलेले आहेत ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 31 डिसेंबर 2012 पूर्वीची जी घरं आहेत सॅटेलाइट इमेजरीच्या मार्फत ती तपासली जातील आणि त्यांना आवश्यकतेनुसार पॉलिसी डेव्हलप केली जाईल ज्याच्यामध्ये ज्याला अर्बन रिन्युअल स्कीम असं म्हणतो अशी पॉलिसी शासन स्तरावरती फायनल नोटिफिकेशनसाठी विचाराधीन आहे। आणि म्हणून आपण कारवाई करत असताना 31 डिसेंबर 2012 पूर्वीच्या कोणत्याही घरांना हात लावलेला नाहीये। आपण जी सध्या कारवाई चालू केलेली आहे ती आता सध्या आजच्या डेटला जी बांधकामं होत आहेत त्यांच्यावरती केलेली आहेत आणि ती बांधकाम अनधिकृत आहे, त्यांना कोणतीही परमिशन नाही अशी बांधकामं आहेत, त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत। हायकोर्टाचे जे डिसिजन आहे त्यामध्ये सुद्धा असं आहे। आपण याचं नियोजन असं केलेलं आहे की सध्या जी बांधकामं चालू आहेत जी की 1 जानेवारी 2015 नंतर बांधकाम चालू केलेली आहेत ती प्रथम टप्प्यात आपण कारवाई करत आहोत। त्याच्यानंतर 2014ची त्यानंतर 2013ची अशा टप्प्याटप्प्याने आपण कारवाई करत आहोत। म्हणून याच्यामध्ये मुळात गावकरी जे आहेत किंवा जे प्रकल्पग्रस्त यांच्यावरती अन्याय करतो आहेत म्हणणं हे चुकीचं आहे। याचं कारण असं आहे की अगोदर जे घरं बांधलेली आहे गरजेपोटी आणि जे शासनाच्या विचाराधीन आहेत त्यांच्यावरती कारवाई न करता सध्या अनधिकृतपणे बांधकाम चालू आहे, अनेक मजल्यांचं बांधकाम चालू आहे, अशा ठिकाणचंच आपण कारवाई घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच कारवाई होत आहे। त्याच्यामुळं प्रकल्पग्रस्तावरती अन्याय करतो हे म्हणणं वस्तुस्थितीला धरून नाही। मुंडे सर, मात्र यामध्ये आता कारवाई तुम्ही आधी सुरू केली, जसं की तुम्ही सांगितलेलं आहे की कोर्टाचा नियम आहे, कारवाईला सुरुवात झाली, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि आता कारवाई स्थगित झालेली आहे। कुठल्या निर्णयाला तुम्ही प्राधान्य द्याल?
नाही, मुळामध्ये आपण शासनाचे निर्देश असतील किंवा हायकोर्टाचे निर्देश असतील या दोघांचे आपण पालन करत आहोत. कायद्यानं महापालिकेवरती किंवा जी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्यांच्यावरती ते बंधन आहे, त्यामुळे दोघांचे आपण पालन करत आहोत. हे सगळं असताना कायद्यानुसार कारवाई बंद करण्याचे शासनाने कोणते आदेश दिलेले नाही. फक्त ज्या काही शासन निर्देश आहेत ते पालन करून पुढे जायचं एवढं सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण करत आहोत. म्हणून सध्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या काही अडचणी असतात त्या लक्षात घेऊन काही काळापुरतं मे बी पुढच्या, जसं आपण म्हणला की मुख्यमंत्री महोदयाने 2 महिन्यासाठी स्थगिती दिली आहे, तेवढ्यापुरतं हे जो अनधिकृत बांधकाम जे आहे त्यांच्यावरतीचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात येईल, परंतु त्यानंतर ही कारवाई करण्यात येईल. त्याचं कारण असं आहे की अडचणी प्रशासकीय असतात, त्या प्रशासकीय अडचणीला मात करून पुढे जायचं असतं आणि त्या अनुषंगाने आपली कारवाई चालू राहणार आहे. मुंडे सर, मात्र ज्यांच्या काळामध्ये सत्तेमध्ये ही सगळी बांधकामं झाली, ज्यावेळी जे अधिकारी या ठिकाणी कार्यरत होते त्यांच्या नजरेसमोर ही बांधकामं झाली, त्यांच्यावर पालिका काही कारवाई करणार आहे का, सत्ताधारी आणि अधिकारी दोघांवरही? याच्यामध्ये मुळामध्ये कुणाकडून दुर्लक्ष झालं, काय झालं, या सर्व गोष्टी आपण कारवाई करताना लक्षात घेत असतो. मग तो बिल्डर असतील, कंत्राटदार असतील, आर्किटेक्ट असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सर्व गोष्टीचा त्याच्यामध्ये उहापोह होतो. मुळामध्ये सध्या जे बांधकाम चालू आहे त्यांना ऑलरेडी आपण स्टॉप वर्कच्या नोटिसा ऑलरेडी दिलेल्या होत्या, त्यानंतरही ते काम बंद होताना दिसत नाही आणि म्हणून आपण ती कारवाई करत होतो. तर मुळात ह्या गोष्टी होत असताना त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या आपल्याला दुरुस्त कराव्याच लागतील. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करावीच लागेल, त्यानुसारच आपण कारवाई करत असतो. आणि म्हणून हे जे व्हिशियस सायकल चालू आहे की अनेक वर्षापासून तिथं अनधिकृतपणे बांधकाम जर होत असेल, हे कुठेतरी स्टॉप होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जो अनप्लॅन डेव्हलपमेंट सिटीची होती आहे ती स्टॉप होणं गरजेचं आहे आणि तिथले जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा सिव्हिक कम्युनिटीज भेटणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनच महापालिकेने ही कारवाई चालू केलेली आहे. याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या कारवाई आहेत. आजच्या डेटला फक्त जे अनधिकृत बांधकाम चालू आहे सध्या त्याच्यावरती कारवाई केल्याचं बोललं जातं, परंतु त्याचबरोबर अनेक वर्षापासून ज्या डायलॅपिडेड बिल्डिंग आहेत यांना परमिशन देण्याचं सुद्धा काम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात हाती घेतलेलं आहे. त्यांना परमिशन पण देत आहोत. एका बाजूला हाऊसिंगची गरज असताना त्यांना रेग्युलेशननुसार, नियमानुसार जे बांधकाम परमिशन किंवा रिडेव्हलपमेंटचे प्रपोजल त्यांना मान्यता देणं हेही काम करत आहोत आणि त्याचबरोबर जे अनधिकृत होते त्यांना सुद्धा थांबवत आहोत. म्हणून फक्त ही कोणत्या एका व्यक्ती किंवा एक प्रकारची कारवाई नसून याला नागरी जो भाग आहे, ज्याला नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि इथल्या नागरिकांना नागरी व्यवस्था, सिव्हिक कम्युनिटी देण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई आहे ती सर्वंकष आहे, जेणेकरून या शहराचा विकास हा नियोजनबद्ध व्हावा, हाफाजड होऊ नये, त्या दृष्टिकोनातून ही कारवाई हाती घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे करण्यात येईल. मुंडे सर, मात्र तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगत असताना आज जो बंद झाला त्यामध्ये राजकारणी तुमच्या विरोधात जात आहेत. सोलापुरातही तसंच झालं. धडाकेबाज कामगिरीनंतर लोक खुश होते, लोक खुश असतात, मात्र राजकारणी तुमच्या विरोधात जातात, असं का होतं? याच्यावरती मला कमेंट करणं थोडं अवघड यासाठी आहे की ते नाराज का असतात हे मला थोडं सांगता येणार नाही. परंतु ही गोष्ट निश्चित आहे की मी काम करत असताना पब्लिक इंटरेस्ट आणि लॉ ह्या दोन गोष्टी माझ्यासमोर असतात. मग कायद्यानं काम करायचं आणि ते पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे हे बघितलं पाहिजे. त्या दृष्टीनेच मी कामकाज करत असतो. आजही तेच करत आहे आणि पुढे इथून पुढे तेच काम करत राहील. मुंडे सर, तुम्ही वादग्रस्त कामं हाती घेतात किंवा तुम्ही जी कामं हाती घेतात ती वादग्रस्त ठरतात आणि त्यामुळे तुम्ही प्रसिद्धीत राहतात, असं तुमच्यावरती आरोप केला जातो. मला वाटतं याच्यामध्ये तथ्यांश दिसत नाही. आजच्या डेटला जर नवी महापालिकेमध्ये जर बघितलं, नवी मुंबई महापालिकेमध्ये, तर याच्यामध्ये फक्त अतिक्रमणाविरुद्ध कारवाई मी केलेली नाही आहे. जवळजवळ मला 2.5 महिन्याचा कार्यकाळ इथं होत आहे. त्या कार्यकाळामध्ये मी कोणती काम हाती घेतली तर प्रथमतः आपल्याला सांगायला 24/7 पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही हातात काम घेतलेलं आहे. ज्यावेळेस मी इथं जॉईन झालो त्यावेळेस कमी पाणी होतं म्हणून ओरड होती, तर आज जवळजवळ 50% शहराला आपण 135च्या लिटर प्रति माणसी प्रतिदिन या मानकाप्रमाणे पाणी पुरवठा करत आहोत. सेग्रिगेशन ॲट सोर्स मी ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस 1 किलो नव्हतं. आजच्या डेटला 190 मेट्रिक टन एवढं सेग्रिगेशन ॲट सोर्स होत आहे. आज रस्त्यावरचे जे फॉर एक्झाम्पल इथे लायसन्सिंग जे आहेत, हॉटेल असतील किंवा ज्या वेगवेगळ्या कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, याला कोणत्याही प्रकारचं लायसन्सिंग नव्हतं. असे लायसन्सिंग देण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. असे जे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट किंवा इतर बाकीच्या गोष्टी असतील ते लायसन्स घेत नव्हते, अशा लायसन्स बगर लायसन्स धारकावरती सुद्धा कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीत जर बोलाल तर आजच्या डेटला पहिल्या 3 महिन्यामध्ये जो आम्ही प्रॉपर्टी टॅक्स गोळा केला आहे तो गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये 1.5 पटीने वाढलेला आहे. एलबीटी किंवा सीएस असेल तो जवळजवळ 100% जास्त वाढलेला आहे. आपण असे कोणतेही कामं सांगा की ज्या सगळ्या डिपार्टमेंटली कामं
कम्पॅरेटिव्हली बघितलं तर दुपटीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात कामं झालेली आहेत. सिव्हिक कम्युनिटीज असतील किंवा नागरिकांना द्यायच्या सोयीसुविधा असतील किंवा नागरिकांना ऍक्सेस देण्याच्या बाबतीत असेल किंवा ई गव्हर्नन्सच्या बाबतीत असेल, सर्व प्रकारची ही कामं सगळी करत आहे. लोकोपयोगी आता कामं करत असताना समोरच्या आणि माणसाने काय आज बघायचं या हे सगळ्या मी सांगू शकत नाही. बांधकामाबद्दलची कामं सुरू असताना, अनधिकृत बांधकामांच्या संदर्भातली कामं सुरू असताना तिथल्या स्थानिक नेत्यांना तुम्ही विश्वासात घेतलं नाही का? त्यांचा हाही आरोप होतो की आम्हाला विश्वासात न घेता अशा पद्धतीने आयुक्त कारवाई करतायत. मला असं वाटत नाहीये. आता मुळामध्ये विश्वासात घेणं म्हणजे ज्या अथॉरिटी आहे त्यांना विश्वासात घेणं अपेक्षित असतं. अनधिकृत बांधकाम काढताना जो काही लॉ आहे त्याप्रमाणे आपण कारवाई करतो. प्रॉपर्टी टॅक्स गोळा करताना प्रॉपर्टी टॅक्स नियमानुसार तो गोळा करतो. LBT गोळा करताना जे काही बिल द्यायचे त्याप्रमाणे गोळा करत असतो. जे लोकप्रतिनिधी आहेत, पॉलिसी मेकिंगमध्ये त्यांचा रोल आहे त्याप्रमाणे आम्ही करत असतो. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या अगोदर खूप मोठ्या कमी प्रमाणामध्ये जी स्टँडिंग कमिटी समोर बिलं द्यायची अपेक्षा ती जात नव्हती. मी 100% बिलं त्यांच्याकडे किंवा माहितीस्तव देणार ते देत आहे. जीबीचे अधिकार जीबीना वापरू देत आहे. मुळात प्रशासकीय बाबी आणि पॉलिसी या दोन्ही गोष्टी ज्या वेगवेगळ्या भिन्न आहेत. आता हे प्रशासकीय बाबीमध्ये काम करत असताना नियमानुसार जे नियम ठरवून दिले त्यानुसार काम करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे मी काम करत आहे. पॉलिसी बाबतीत जे निर्णय आहेत ते महासभेचे किंवा स्टँडिंग ऑथॉरिटी जी आहे त्यांच्याकडे आम्ही सोपवत असतो आणि त्यानुसारच आम्ही काम करत असतो. म्हणून मुळात प्रशासकीय बाबीमध्ये कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे का, हा विषय जर असेल तर ज्यांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे त्यानुसार आपण कारवाई करत असतो. त्याच्यामुळे कोणाला विश्वासात घेतलं नाही म्हणून ही भाग संयुक्तिक नाहीये. तुकाराम मुंडेंबरोबर ही चर्चा, ही बातचीत अशीच सुरू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत येतोय. पाहत रहा ABP माझा. ब्रेक नंतर या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यासोबत. मुंडे सर, मात्र सोलापुरात तुम्ही काम केलं, आता नवी मुंबईमध्ये तुम्ही आहात, तर तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता? राजकारणी अनधिकृत गोष्टींसाठी आग्रह धरतात का? नाही, मुळामध्ये मला असा कोणताही आग्रह धरल्याचा दिसत नाही. बऱ्याच वेळेस लोकप्रतिनिधींच्या काही ज्या मागण्या असतात ते मागणी लोक त्यांचा जो मतदारसंघ असतो किंवा लोकांप्रती त्यांचं इंटरॅक्शन असते त्याच्यामधून त्यांच्या मागण्या येत असतात. ती मागणी योग्य की अयोग्य हे सांगणं आमचं काम आहे. जे योग्य आहे ते काम करता येतं, अयोग्य असेल ते सांगायचं की ते काम करता येत नाही आणि त्याप्रमाणेच आम्ही काम करत असतो. कदाचित मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड सांगत असेल की हे काम करणं मला शक्य नाही कारण ह्या नियमात बसत नाही, तर त्याचा कदाचित त्यांना जर असं वाटत असेल की मी चुकीच्या पद्धतीने सांगतोय, तर तसं नाही आहे. कारण एखादी गोष्ट जर मला करणं शक्य नसेल, ते नियमात बसत नसेल, तर मी त्याप्रमाणे सांगतो. म्हणून त्याला प्रेशर म्हणायचं का त्यांची मागणी म्हणायचं याच्यावरती वेगवेगळी मतांतर असू शकतात. पण मी त्याला प्रेशर म्हणून घेत नाही. तर त्यांची मागणी कदाचित रास्ता असू शकेल, परंतु नियमात बसत नसेल ते मला करता येत नाही, मी त्यांना सांगत असतो. मुंडे सर, म्हणजे मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांनी अनधिकृत मागण्या केलेल्या होत्या, अयोग्य मागण्या केलेल्या होत्या? नाही, माझ्याकडे ज्या आमदार महोदय आल्या होत्या त्यांचं हे म्हणणं होतं की सध्या जे बांधकाम मी पाडत आहे त्यांना स्थगिती द्या. मी सांगत होतो की याच्यामध्ये मला स्थगिती देता येणार नाही कारण मी जुन्या याच्यावरती कारवाई करत नाही. शासनाची जी पॉलिसी आहे 31 डिसेंबर 2012 पूर्वीच्या यांना हात लावत नाहीये, त्याच्यामुळे मी नियमानुसार कारवाई करत आहे, हेच मी त्यांना सांगितलेलं आहे. तुम्ही ऐकत नाही असंही तुमच्याबद्दलची तक्रार केली जाते. त्या थेट मुख्यमंत्र्यांकडे गेल्या, मंदा म्हात्रे थेट मुख्यमंत्र्यांकडे गेल्या आणि मग स्थगिती मिळाली. नाही, मुळात मुद्दा असं आहे की काय ऐकत नाही हे मला जर सांगितलं तर मी त्याच्यावर उत्तर देऊ शकेल. ऐकत नाहीये म्हणजे नेमकं काय गोष्टी ऐकत नाही त्याच्यावर मी स्पेसिफिक उत्तर देऊ शकेल. तुम्ही रोज टीव्हीवर दिसता किंवा रोज अशा जे मोठमोठे राजकारणी आहेत त्यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसता. हे सगळं बघताना तुमच्या घरच्यांच्या, खास करून तुमच्या पत्नीच्या किंवा मुलांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? कधी विचारले त्यांना काय वाटतं तुमच्या या सगळ्या कामाबद्दल त्यांना? नाही, हा खूप मोठा विषय आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही हा टीव्हीवरती मी विषय डिस्कस करू शकतो. आम्ही डिस्कशन होत असतं, त्याच्यावरती बऱ्याच रिॲक्शन येतात, त्याच्यामुळे ते पर्सनली आपण डिस्कस करूया. त्या गोष्टी तर टीव्हीवर डिस्कस करण्यासारख्या नाही आहेत. नाही, पण त्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात? त्यांचं काय म्हणणं असतं या सगळ्या संदर्भात? नाही, मुळामध्ये आमची विचारसरणी सारखी असल्यामुळं जे काम करतो त्याच्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सपोर्ट असतो, म्हणूनच मी आज काम करू शकतो. फक्त त्यांना सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये हे असतं की असं काम करताना त्यांना सॉर्ट ऑफ टेन्शन असं जर म्हणता येईल तर कधी कधी होतं, नेहमी होत नाही. परंतु आता माझा विवाह होऊन 7-8 वर्ष झाली, त्याच्यामुळे त्यांच्या माझे काय प्रायोरिटी आहे हे त्यांना माहिती आहे. पब्लिक वर्क्स, पब्लिक इंटरेस्टमध्ये जे काम करतो हे त्यांनाही माहित आहे आणि त्याच्यामुळे काम करताना हा प्रोफेशनल हजर्ड आहे असं म्हणून आम्ही चालतो आणि जेव्हा केव्हा गोष्टी असतात आम्ही इंटरॅक्शन करून आमचे प्रश्न सोडवतो.
मुंडे सर, मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला असं नाही वाटत का, तुम्हाला भीती नाही वाटत का की तुमचा प्रवीण गेडाम होईल, श्रीकर परदेशी होईल किंवा सुनील केंद्रेकर होईल? नाही, मला याच्यामध्ये असं वाटण्याचं कारण नाही. यासाठी की आपण सर्व्हिसमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस बदली हा आमच्या सर्व्हिसमधला अविभाज्य भाग आहे. काम करत असताना पब्लिक इंटरेस्ट आणि लॉ ह्या दोन गोष्टी आमच्या महत्त्वाच्या असतात. एक्झिक्यूट करणं आमचं काम आहे, पॉलिसी जे आहे त्याचं एक्झिक्युशन करणं हे आमचं काम आहे. त्याप्रमाणे आम्ही एक्झिक्युशन काम करत असतो. ज्या ठिकाणी आम्हाला ॲडवाईस देणं गरजेचं असतं त्याप्रमाणे ॲडवाईस देणं करत असतो. आणि म्हणून हे काम करत असताना फक्त मी स्वतःला एक 2-3 प्रश्न विचारतो. जे काम करतोय किंवा निर्णय घेतोय ते पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे का, ते लिगल आहे का, आणि याच्याही पुढे जर मला प्रश्न विचारत असेल तर ते मॉरल आहे का, हे 3 प्रश्न विचारतो. त्याची उत्तर जर हो असतील तर मी कामाला डिसिशनला त्याप्रमाणे पुढे जातो. मग त्याचा परिणाम कदाचित जर बदलीमध्ये होणार असेल, कारण ती बदली माझ्या हातात नाही, शासनाचे ते अधिकार आहेत, त्याच्यामुळे ते बदली करू शकतात. परंतु बदलीच्या परिणामाला भिवून आपण जर काम करत असलं तर बरेच मला डिसिशन घेता येणार नाहीत. आणि म्हणून बदली व्हायची किंवा नाही व्हायची याच्या आधी न राहता पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे का, लिगल आहे का, ह्या बाबीवरती विचार करून मी निर्णय घेत असतो आणि त्याप्रमाणे पुढे काम करत असतो. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतेय की अशा पद्धतीने प्रामाणिकरित्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जेव्हा साईड पोस्टिंग केलं जातं किंवा अशा पद्धतीने त्यांना मुख्य प्रवाहातून बाजूला नेलं जातं, ते नक्कीच क्लेशदायक असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, परत मी तेच सांगेल की पोस्टिंग करण्याचा अधिकार हा शासनाचा आहे. ज्या ठिकाणी पोस्टिंग केली त्या ठिकाणी आपण काम करत असतो, त्याप्रमाणे आम्ही काम करत राहू. प्रत्येक वेळेस कोणती पोस्टिंग बेली हे आपण डिसाईड करू शकत नाही. आणि पोस्टिंग जी असते त्यामध्ये काही ना काही काम असतं, ते काम करत राहायचं अशी माझी अपेक्षा असते. आणि मग त्याप्रमाणे मी काम करत राहतो. ती साईड पोस्टिंग किंवा मेन पोस्टिंग हा परसेप्शनचा भाग आहे. ज्या ज्या ठिकाणी पोस्ट असते त्या ठिकाणी डेफिनेटली काम असतं आणि त्याप्रमाणे काम करत गेलं तर निश्चितच आपल्याला समाधान भेटतं. अल्टिमेटली काम करण्यासाठी ॲट द एंड ऑफ द डे मी दिवसभरात चांगलं काम केलं असं वाटलं तर दॅट इज सॅटिस्फाईंग. त्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी शेवटचं जाता जाता की तुम्ही अशा पद्धतीने अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करतच राहणार आहात का? निश्चितच आपण नियमानुसार कारवाई करत राहणार. धन्यवाद मुंडे सर, तुम्ही अत्यंत मनमोकळेपणाने सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल. तर आपल्यासोबत होते नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे. त्यांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि इथून पुढे ही कारवाई अशी सुरू राहील असं देखील सांगितलंय. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.